अहिल्यानगर तहसील कार्यालयावर मौजे चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार तसेच सरोदे कुटुंबियांनी सत्याग्रह आंदोलन केलं। अहिल्यानगर तहसीलदार तथा तालुका व महसूल प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात तहसील कार्यालयावर सत्याग्रह आंदोलन सुरू असून नगर तालुक्यातील मौजे चिचोंडी पाटील या गावातील सरोदे कुटुंबीय आणि सरपंच शरद पवार हे गेल्या 9 दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या आवारात घर संसार घेऊन उपोषणासाठी बसलेत। चिचोंडी पाटील गावातील सरोदे कुटुंबियांची चोरी गेलेली जमीन परत मिळण्यासाठी हे उपोषण सुरू आहे। मात्र गेले 9 दिवस उलटून गेले तरी त्यांना न्याय मिळत नाहीये। त्यामुळे नाईलाजास्तव सरपंच शरद पवार आणि सरोदे कुटुंबियांसोबत पंचक्रोशीतील अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं तहसील कार्यालयावर हल्लाबोल सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला। सरपंच शरद पवार, प्रकाश पोटे, अरुण रोडे, नितीन पाटील लिगडे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान आंदोलनकर्त्या शिष्टमंडळानं तहसीलदारांची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या मागण्या मांडल्या। त्यावर तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करत आंदोलनकर्ते उपोषणाला बसले। आज आपल्या नगर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर चिचोंडी पाटील गावातील सर्वसामान्य नागरिकांचे विविध प्रश्न त्याचबरोबर मागील 12 वर्षापासून मुख्य प्रलंबित प्रश्न म्हणजे कौसाबाई मारुती सरोदे यांची चिचोंडी पाटील येथील 51 गुंठे जमीन बेकायदेशीर तलाठी सर्कल यांनी गावगुंडांच्या नावावर केली आणि ती जमीन आज खऱ्या अर्थाने तिला हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून यश आलं। मागील 9 दिवसापूर्वीपासून कौसाबाई मारुती सरोदे या आमच्या अरुण रोडे पाटील, प्रकाश भाऊ पोटे, नितीन लिगडे पाटील आणि आमचे सर्व सहकारी या ठिकाणी बसले होते आणि काल त्याच्यावर तातडीचा निकाल देण्यात आला। पण निकाल देऊन त्या ठिकाणी फेर वाढण्यात आला आणि गावातीलच या ठिकाणी 11-0-30 हा फेर या ठिकाणी आपण निश्चित पाहू शकता। या फेरच्या नुसार ही नोंद घेतलेली आहे। या निकालामध्ये कौसाबाई मारुती सरोदे यांना 51 गुंठे क्षेत्र मिळत आहे असा फेर तयार झालेला आहे। प्रतिवादी क्रमांक या ठिकाणी आपण पाहू शकता। सदर गावगुंडाचं नाव कमी होण्याचा हा फेर पडलेला आहे आणि त्याचं 2 तासात हे क्षेत्र कमी होऊन कौसाबाई मारुती सरोदेला तहसीलदार साहेबांनी आणि आमच्या सर्व प्रतिनिधी मंडळींनी कॅबिनमध्ये चर्चा करून 2 तासात त्यांना तो फेर आपण त्यांच्या हस्ते देणार असल्याचं असं आश्वासन दिलेलं आहे आणि हा फेर सुद्धा त्या बाबतीत पडलेला आहे। समोरच्याचं क्षेत्र कमी होऊन कौसाबाई मारुती सरोदे यांच्या नावावर हे क्षेत्र थोड्याच वेळात लागणार आहे। त्याचबरोबर गावातील अनेक प्रश्न, तालुक्यातील अनेक नागरिकांच्या रस्ता केस असतील, रेशन कार्ड असेल, डोल असेल, घरकुलांना जागा असेल, या प्रश्नावर सुद्धा येत्या आठवडाभरात संबंधित विभागांना पत्र व्यवहार आणि त्याच्यावर ठोस कार्यवाही करण्याचं आमच्या शिष्टमंडळाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि कौसाबाई मारुती सरोदे यांचा हा फेर दिलेला आहे। परंतु या ठिकाणी आमचा पवित्र असा आहे की जोपर्यंत सातबारा होणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी जागा सोडणार नाही। त्याच्यामुळं आपण ही लढाई अर्धी जिंकलेलो आहोत आणि अर्धी कौसाबाई मारुती सरोदे यांची लढाई अर्धी बाकी आहे। तोपर्यंत आपण या ठिकाणी आता येथील आंदोलन संपून आपण आपल्या सर्वसामान्यांच्या कचेरीमध्ये जाणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज कौसाबाई सरोदे या चिचोंडी पाटील येथील भगिनी आणि त्यांच्यासोबत खंबीरपणे या ठिकाणी उपस्थित असणारे मागच्या 9 दिवसापासून नगर तहसीलदार कार्यालयाबाहेर ज्यांनी 9 दिवस त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन केले असे आमचे मित्र चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद भाऊ पवार आणि अरुण भाऊ रोडे आज 9 दिवसाच्या आंदोलनानंतर या ठिकाणी यश न मिळाल्यामुळं आज हल्लाबोल आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि या हल्लाबोल आंदोलनानंतर मला असं वाटतं प्रशासनाला जाग आली, त्याची कुठेतरी त्यांनी दखल घेतली आणि आज आमच्या 5 जणांचं शिष्टमंडळ नुकतंच तहसीलदार साहेबांना, शिंदे साहेबांना या ठिकाणी आम्ही भेटून आलो आहोत। त्या ठिकाणी त्यांनी एक आम्हाला अधिकारिक पत्र दिलं। त्यामध्ये कौसाबाई सरोदे यांच्या नावावर जो फेर आहे तो आता फेर नव्याने आलेला आहे। म्हणजे आपण समजायचं का एक अर्ध 50% काम आपलं झालंय आणि तहसीलदार साहेबांनी अगदी काही वेळात म्हणजे 1 ते 2 तासात
कौसाबाई सरोदे यांच्यावर जे पूर्ववत त्यांचं जे 51 गुंठे क्षेत्र जे चोरीला गेलं होतं किंवा जे कटकारस्थान रचून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धरून ज्या व्यक्तीने स्वतःच्या नावावर केलं होतं त्याच्या नावावर ते क्षेत्र आता कमी करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या आंदोलनाचं हे खूप मोठं यश आहे. पण त्याचा हेतू काय नेमकं? सर्वसामान्यांची कचेरी उघडण्याची वेळ तहसील कार्यालयात कमी नाही. मला वाटतं शरद भाऊ यांनी 9 दिवस या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं आणि या 9 दिवसाच्या कालावधीत त्यांना या ठिकाणी हजारो लोक, मला वाटतं दिवसाला 1000 लोक येतात, हजारो लोक यांना भेटली गेली. त्यांच्या समस्या असतील, काही लोक छोटे काम असेल, स्वतःचं संजय गांधी निराधार असेल, घरकुलाच्या जमिनींचा विषय असेल किंवा एखाद्याचं रेशन कार्डचा विषय असेल, दुरुस्तीचा विषय असेल, फेरफारचे म्हणजे 7-12 दुरुस्ती असतील, यासाठी लोक 6-6 महिने 8-8 महिने झाले चक्र मारतात. या छोट्या चुका असतात किंवा नजर चुकीने होतं किंवा मग जाणून बुजून त्या गावच्या तलाट्यांच्या मार्फत ते कुठंतरी दांगट्याला ती जमीन देण्यासाठी हे कट रचला जातो. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं आज या ठिकाणी आम्ही अहिल्यानगर तालुक्याच्या तहसीलदार कचेरी शेजारी या ठिकाणी प्रत्येक कचेरी किंवा प्रत्येक सर्वसामान्यांसाठी आणि विशेष म्हणजे असे आठ असे काही इथं कुठल्याही स्वरूपाचं शुल्क आकारलं जाणार नाही अशी कचेरी आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत. गेली 9 दिवसापासून कौसाबाई सरोदे यांची जमीन चोरी गेल्या प्रकरणी 9 दिवसापासून आम्ही तहसील कार्यालय अहिल्यानगर येथे बेमुदत शेळ्या मेंढ्याचं आंदोलन केलं आणि ते आंदोलन 9 दिवस होऊनही प्रशासनाला जाग न आल्यामुळं आम्ही शरद पवार सरपंच आणि आमचे मित्र प्रकाश भाऊ पोटे यांच्या समवेत आणि इतर सहकाऱ्यांच्या म्हणजे तक्रारदार जे पीडित आहेत यांच्या समवेत आम्ही हल्लाबोल आंदोलन केलं. आणि आज 9व्या दिवशी का होईना या जाड कातड्याच्या प्रशासनाला कुठेतरी त्यांच्या मनामध्ये दया आली किंवा आम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला कुठेतरी यश आलं म्हणून आज यांच्या सरोदे यांचा निकाल ची प्रत भेटली आणि तो जो उतारा आहे तो उतारा 1 ते 2 ते 3 तासामध्ये तो त्यांच्या नावे जाणार आहे. तर मी मीडिया माध्यमाचं आणि या प्रशासनाचं धन्यवाद देतो. धन्यवाद. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.